सोलापूर शहरामध्ये दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. ही मिरवणूक देशातीलच नव्हे तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिरवणूक म्हणून ओळखली जाते. या मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग डफरीन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन एम्प्लॉयमेंट चौक, फॉरेस्ट, चांदणी चौक, बॉम्बे बेकरी, रेल्वे स्टेशन, महात्मा फुले सुपरमार्केट, नवी पेठ आणि माणिक चौक, मंगळवार पेठ, बाळीवेस मार्गे पंचाची चावडी येथे विसर्जनाने संपन्न होतो. या ऐतिहासिक मार्गाचे नामकरण महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या पालखी मार्गाच्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग असे करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महापौर विनायक कोंडॅल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी प्रवीण कांबळे, राजाभाऊ माने, महेश बनसोडे, राजकुमार निकंबे, सोमनाथ गोयल, अनंत गोडलोलू, सूरज शिंदे, कमलाकर उबाळे आदी उपस्थित होते. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्वप्रथम मी सोलापूरच्या तमाम नागरिकांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पक्षाचा अनुसूचित जाती मोर्चाचा शहराध्यक्ष या नात्याने मी आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे प्रशासन आहे, जी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यांना एक असं निवेदन मी या ठिकाणी दिलेलं आहे की वर्षानुवर्षे बाबासाहेब हयात असल्यापासून या ठिकाणी सोलापूरमध्ये बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी भीमानुयायी साजरी करतात आणि मागील अनेक वर्षापासून एक पारंपरिक मार्गाने बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी होते. मिरवणुकीचा मार्ग आता पारंपरिक जो सांगितलेला आहे त्या मार्गाला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग असं करण्यात यावं ही माझी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे. आणि जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी मार्गाचं नामकरण महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, त्याच धर्तीवर सोलापूरमध्ये जयंती मिरवणूक मार्गाचं नामकरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्ग करावं आणि त्याच्या अनुषंगाने तो जो मार्ग आहे त्याचे जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात यावे आणि त्या मार्गाचा समावेश टाउन प्लॅनिंगमध्ये करून जगाच्या नकाशावर जेव्हा गुगल सर्च होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब जयंती मिरवणूक मार्ग हा जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून एका क्लिकवर अधोरेखित आणि दिसला जाईल अशी या ठिकाणी माझी इच्छा आहे. कारण बाबासाहेबांची जयंती ऐतिहासिक जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती ही जागतिक दर्जाची जयंती सोलापूरातून साजरी होते. त्या जागतिक दर्जाला थोडंसं उंच करण्याचं काम हा मार्ग जर निर्माण झाला तर होईल आणि ते काम महापालिका प्रशासनाने घेतलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार यांनी प्राधान्याने करावं आणि भारतीय जनता पक्ष हा बाबासाहेबांच्या प्रती किती प्रेमी आहे, किती दर्दी आहे हे दाखवून द्यावं अशी माझी नम्र विनंती या ठिकाणी. निवेदन तुम्ही दिलेलं होतं का हे पहिल्यांदाच देत आहात? मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारचं निवेदन कोणीतरी देते आणि त्याचं कारण मी बनतोय याचा मला एक आनंद आहे. कारण विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि त्यांची जयंती साजरा करत असताना एक छोटासा माझा एक सहभाग या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये असावा म्हणून मी पहिल्यांदाच अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून